शिकल कोण? इकडे मायबाप तुमच्या शेतात तुमच्यासाठी दिवसभर राबतेत आणि तुम्ही त्याच्या मेहनतीचा फळ असा देत्या. तुम्ही चांगले कपडे नेसावा म्हणून तुमची माय फाटली साडी आणि तुमचा बाप फाटली बनायला लावते. त्याला म्हणला का तुम्ही नवीन कपडे घ्या जी, पण ते म्हणतात का नाही आता आम्ही आमच्या पोरायला कपडे घेतून. आम्ही का घेतच होतून. अबे नाही जास्त तुम्ही तुमच्या बापाची ना मायची तर किंमत ठेवा. आज तुम्हाला थोडीशी शरम असती तर तुम्ही शाळेला गॅपा मारणी, लपडे करणी, शाळेत गुंडागर्दी करणी, शाळेतल्या मास्तराला शिवा देणी, हे असे प्रकरण नसते केल्या. अबे तुमचा पहिला देव जसे तुमचे मायबाप आहेत तसेच तुमचा दुसरा देव म्हणजे तुम्हाला शिकवणारे मास्तर. पोरं कसे घडले पाहिजेत याच्यासाठी कोणी जबाबदार असतील तर हे 4 लोक. एक तुमचे मायबाप, दुसरे तुमचे शिक्षक, तिसरे तुमचे मित्र म्हणजे संगत आणि चौथे स्वतः तुम्ही. चला मी तरी कोणत्या पोरायला डोकं आपटून सांगत आहो. जी मास्टर, आय एम सॉरी, आम्ही चुकलो जी. आमच्या हाताने गलती झाली जी मास्टर. आम्ही आता नवीन वर्षात मस्त अभ्यास करू आणि पहिला नंबर आणून टाकू. मास्टर, आपल्या वर्गातून पहिला नंबर कोणाचा आला? पहिला नंबर आला हे लाल्याचा. आता समजला का बेगण्या भाऊ, मी बॅग काऊन धरून राहतो तो 24 तास.